अर्धवट माहिती देऊन जैन बोर्डिंग जमीन व्यवहारात सही घेतली तर दबाव आणून राजीनामा घेतल्याचा चकोर गांधींचा दावा। अनेक वेळा ट्रस्टींना सांगूनही व्यवहार रद्द झाला नसल्याचा खुलासा। वादानंतर अखेर पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करत असल्याची गोखले बिल्डरनं दिली माहिती। तर मालमत्तेवरून गोखलेंचं नाव हटेपर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा इशारा। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणी संभाजीनगरमध्ये मूक मोर्चा। विभागीय आयुक्त कार्यालयावर जाणार मोर्चा। जमीन विक्री रद्द करण्याची मागणी। मराठा आरक्षणाबाबतच्या हैदराबाद गॅझेट GR विरोधातली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा दिला सल्ला। ओबीसींना मोठा धक्का। शिवसेना उबाठाचा आज निर्धार मेळावा। संध्याकाळी 5 वाजता वरळी डोममध्ये मेळावा। उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष। मुंबई महापालिकेच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच। 50 वॉर्डातील जागांवरून सेना भाजपमध्ये रस्सीखेच। शिंदेंकडून बूथ स्तरावर मोर्चे बांधणी। मनसेच्या केंद्रीय समितीची आज शिवतीर्थावर बैठक। राज ठाकरेंच्या उपस्थितीत मतदार याद्यांसह 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत होणार चर्चा। उद्धव ठाकरे नोव्हेंबरमध्ये करणार मराठवाडा दौरा। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळाली की नाही घेणार आढावा। शेतकरी कर्जमाफी करता 28 तारखेला नागपुरात बच्चू कडूंचा भव्य मोर्चा। बच्चू कडू आणि नैना कडूंच्या हस्ते ट्रॅक्टर पूजन। दिव्यांग बांधव आणि मेंढपाळही मोर्चात सहभागी होणार। दिवाळी संपताच सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात। नाफेडची खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं सोयाबीन कवडीमोल भावात विकण्याची आली आहे वेळ। शेतकऱ्यांना मिळतोय 1500 ते 1800 रुपयांचा दर। जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसामुळे धरणं भरली। गिरणा आणि मन्याड धरणातून हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सध्या दिवाळी संपली असून शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीचा सपाटा लावलाय। अशातच नाफेडची खरेदी केंद्र सुरू झाली नाहीयेत, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मातीमोल भावात आपला सोयाबीन विकावा लागतो आहे। अमरावतीच्या बाजार समितीत आज शेतकऱ्यांना केवळ 1500 ते 1800 रुपये भावात सोयाबीन विकावं लागतंय। त्यामुळे सरकारने तात्काळ नाफेडची खरेदी केंद्र सुरू करावीत अशी मागणी शेतकरी करतोय। सांगा तुम्ही कोणत्या गावावरून आले, किती सोयाबीन आणला? सोयाबीन 3 टूप होते। काय कामनापूर जावरा। काही नाही, काही सोय नाही। काय भाव मागत आहे? 1500-1600 रुपये झालं फक्त 1500-1600 रुपये। काय करायचं? 3000 रुपये सोंगाय गेली गोंडाची। काळाची 1500 रुपये। काय एकरी घेतो 1500 रुपये घेतो ते। यानं काढत नाही म्हणतो। काय करा, मरणाचे पैसे नाही राहिला। तुमच्यासारख्या कर्ज काढून आणायला लागते। सोय काही देऊन नाही राहिला। काय घ्या म्हणते तुमच्या पैसे काय? सोयाबीन केलं, सर्व केलं, काय राहिलं शिल्लक? महिला शेतकरी देखील ताई, मला सांगा तुमच्याकडे किती शेत आहे? काय तुम्हाला किती सोयाबीन झाला यावर्षी? काय भाव मिळत आहे? मापाशी 2 एकर आहे। मला 2च पोते झाली। एका एकरला एक पोतं? नाही, 2 पोते, 2 एकरले। 2 एकरला 2 पोते लागून न केलतो। हा. बुड्याच केलतो मी बाबाचं। आणि किती तुम्हाला खर्च आला होता? खर्च लय आला मला। पेरणं 2 बॅग आणले, 2 पोते हे टाकलं खत, DAP 1800 आणि जोडीचं भाडं आणलं, फेरती एवढं फुवारी 3-4 एवढा खर्च आला। साधारणतः एकरी किती खर्च आला तुम्हाला? लय आला ना, आता काय सांगू। एकरी 20,000 रुपये, 25,000च्या वर गेले माहिती। 25,000च्या वर गेला। हो, वर गेले। आणि आता तुम्हाला मिळत किती त्याच्यातून? आता काहीच नाही मिळत। 5चे पैसे द्यायला लागते मजुरी करून। आता ते आपण शेतकऱ्यांची अवस्था पाहू शकतो। ते 1500 रुपये भावाने यांना त्या ठिकाणी सोयाबीनला भाव दिला जात आहे। कारण शेतकऱ्याच्या हातात जेव्हा सोयाबीन असते तेव्हा जर एवढा कमी भावात जर व्यापारी घेत असेल, तर जेव्हा या शासकीय खरेदी केंद्र सुरू होईल तेव्हा व्यापाऱ्याचं जे हातात आलेलं सोयाबीन असेल
ते 53च्या दरानं विकलं जाणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात या अमरावतीच्या बाजारपेठेत लूट होत आहे. त्यामुळे शासनाची खरेदी जी आहे ती तातडीने सुरू करावी किंवा भावांतर योजना तरी लागू करावी अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती. गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं जाहीर सभा आणि मेळाव्यांचा धडाका सुरू केलेला आहे. महायुतीत जिल्ह्यातल्या सगळ्या निवडणुका लढण्याची तयारी आहे. त्यांनी युतीचा प्रस्ताव द्यावा. मग राष्ट्रवादी नेते धर्मराव बाबा अत्राम यांनी मत व्यक्त केलंय की चारमोशी इथल्या जाहीर सभेत भाजपला आव्हान देण्याची भाषा करणारे अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी अचानक हा पवित्रा बदलल्यानं वरच्या पातळीवर राजकीय हालचाली घडल्याची शक्यता वर्तवली जाते. गडचिरोलीत अजित पवार गटाच्या जोरदार सभा सुरू आहेत. जिल्हा परिषद स्वबळावर लढणार अशी घोषणा अत्राम यांनी करून टाकली. मात्र त्या संदर्भातला निर्णय अंतिम जो आहे तो अजित पवारच घेतील. गडचिरोलीमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत. महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं कंबर कसलेली आहे आणि वेगवेगळ्या सभा बैठका यांचा धडाकाच लावलेला आहे. खरं तर राज्यभरात आत्ता महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. अजून तारखा जाहीर व्हायच्या आहेत. डिसेंबरमध्ये होणार का पुढच्या वर्षी पहिल्या महिन्यात होणार या सगळ्या संदर्भात अजून निर्णय व्हायचा आहे. पण तरी देखील जोरदार रणधुमाळी सुरू झालेली आहे. आपापसात चर्चा सल्लामसलत केली जाते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांचं कसं स्थान आहे, कसं वर्चस्व आहे, कुणाला उमेदवारी दिली तर काय फायदा होईल, काय तोटा होईल, या सगळ्यांच्या संदर्भातली चाचपणी सुरू आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री धर्मराव अत्राम यांनी आता सभांचा धडा सुरू केला आहे. आधी चामोर्शी आणि आता देसाईगंज. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी निवडणुकीचं या ठिकाणी रणशिंग फुंकला आहे असं आपण म्हणू शकतो. आपल्यासोबत स्वतः धर्मराव बाबा आहेत, आपण विचारूया. बाबा, मला सांगा की नेमकं कशा पद्धतीने तुम्ही आता निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे. अगोदर चामोर्शी आणि आता देसाईगंज, काय तयारी आहे? तयारी काहीच नाही. आता महत्त्वाचं म्हणजे मी प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये जाऊन सभा घेतात आणि त्या दृष्टीने गडचिरोली विधानसभामध्ये चामोर्शीला झालं. आता आज आपण इथे वडसा देसाईगंजमध्ये आपण सभा घेतात आणि त्याच्यामध्ये एकच आहे की आपल्याला काय परिस्थिती आहे त्या परिस्थिती जाणून घेतला पाहिजे. महायुती करायचा असा प्रकारचं मी आज आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आपण कुठेतरी समोरचा पक्षाने बोललाच पाहिजे तरच महायुती होऊ शकते. आणि तीन पक्ष आहेत, 3 पक्षाचा महायुती आहे. तर त्या दृष्टिकोनातून त्यांना सुद्धा आपण सांगितलं आहे की महायुती म्हणून आपल्याला लढण्याची तयारी आहे. परंतु कोणीतरी येऊन आपल्याशी बोललं तर आपण बोलू पुढे. आधी तुम्ही स्वबळाची भाषा केली होती की 51 जागा जिल्हा परिषदेच्या लढणार आणि आता आज महायुतीचा हा विषय आलेला आहे. नेमकं काय होतं? नेमकं काहीच नाही. 51 जागा याच्याकरता मी सांगितलं की 51 जागामध्ये आमचे उमेदवार तयार आहेत, कार्यकर्ता तयार आहेत. परंतु युती धर्म पाळला पाहिजे, हा तिन्ही बाजूनी झाला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांचं मत हेच आहे की वरिष्ठ नेत्यांचं की आपण युती म्हणून पहिले आपण पाहायचं. युती होत असेल तर तिथे युती करायचं, युती होत नसेल तर मग मैत्रीपूर्ण लढायचं असं. म्हणजे भाजपकडून युतीचा प्रस्ताव येईल का याची आपण वाट बघत आहात? नाही, आता आमचं तयारी 51 जागाचं झालेलं आहे. परंतु जर महायुती होत असेल तर किती जागा सोडायचा, काय सोडायचा, कसा करायचा, काय करायचा निर्णय घेण्यामध्ये आता आम्ही त्या दृष्टीने निर्णय घेऊ. 3 नगर परिषदांच्या निवडणुका अगोदर आहेत, आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली. त्या ठिकाणी आता तुम्ही जिल्हा परिषदेचं गणित सांगितलं, नगर परिषदेमध्ये काय गणित राहील? नगर परिषदेमध्ये गणित तेच राहणार आहे की महायुतीचंच अध्यक्ष असेल. एकूणच राजकीय गणित काय असू शकते आता धर्मराव यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप आणि शिंदे गटाची काय भूमिका राहील त्यावर सगळं गणित अवलंबून राहणार आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. छत्रपती संभाजीनगरमध्ये जैन समाजानं भव्य मूक मोर्चा काढला. पुण्यातील महावीर मंदिर
HND हॉस्टेल जमीन विक्री रद्द करण्याकरता जैन समाज रस्त्यावर उतरला. राजा बाजार संस्थान गणपती या ठिकाणावरून विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. गोखले बिल्डरनी हे प्रकरण संपलंय, जमीन व्यवहार रद्द करतोय अशा प्रकारचा मेल खरं तर टाकलेला आहे, पण तरी सुद्धा जैन बोर्डिंग जमीन विक्री संदर्भात मोर्चा काढण्यात आलेला आहे. जैन समाज संभाजीनगरमध्ये रस्त्यावर उतरलेला आहे. भव्य मूकमोर्चा काढण्यात आलेला आहे. आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याशी आपण अधिक बोलूया. अविनाश, काय अपडेट? नक्कीच आपण जर बघितलं तर महावीर जैन मंदिर आणि HND हॉस्टेल प्रकरणी जो व्यवहार झालाय, जमीन व्यवहार झालाय, तो गैरकानूनी आहे आणि तो रद्द करण्यात यावा यासाठी संपूर्ण जैन समाज छत्रपती संभाजीनगरमध्ये एकवटलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. राजा बाजार या ठिकाणून या मूक मोर्चाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे या मोर्चाचं जे विशेष ठरलंय ते त्यांनी अगोदरच सर्वांना सांगितलं होतं की सर्वांनी पांढरे शुभ्रे कपडे घालायचे आणि ते कपडे घालून आपल्याला कोणताही घोषणाबाजी न करता फक्त हातामध्ये फ्लेक्स घेऊन आपल्या ज्या भावना आहेत त्या मांडायच्या आहे आणि कुठल्याही प्रकारचा आवाज न करता मूक मोर्चा हा विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत काढायचा आहे. त्या पद्धतीने संपूर्ण जैन समाज आपल्याला या ठिकाणी एकत्रित झालेला दिसून येतोय. HND हॉस्टेल प्रकरणी जो व्यवहार झालाय तो गैरकानूनी आहे आणि तो जमिनीचा सौदा जो आहे तो रद्द करण्यात यावा. मात्र आपण जर बघितलं तर पुण्याचं जे प्रकरण आहे ते संपूर्ण प्रकरणावर काल रात्रीपर्यंत जे अपडेट होते त्यानुसार जर आपण बघितलं तर तो सौदा रद्द करण्यात आला असं सांगितलं जात असलं तरी सुद्धा जैन समाजाच्या ज्या मागण्या आहेत की ते ट्रस्टमध्ये सामील व्हावं आणि जे संपूर्ण आमचं महावीर जैन मंदिर आहे ते सुद्धा वाचवावं अशा या ठिकाणी आपल्याला मागण्या असलेल्या दिसून येत आहेत. तर दुसरीकडे राजा बाजार या ठिकाणून या मोर्चाला आता सुरुवात झाली तर विभागीय आयुक्तांना देखील निवेदन देणार आहेत. त्या ठिकाणी मोर्चाचा समारोप होईल आणि त्या ठिकाणी काही प्रमुख मोर्चेकरी असतील किंवा त्यांचे पदाधिकारी असतील ते देखील भाषण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता त्यामध्ये ते काय बोलतात हे पाहावं लागेल. एकूणच मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी देखील मोठ्या शहरामध्ये हा मोर्चा निघणार होता. मुंबईतला मोर्चा जो तो रद्द झालाय, मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये जो तो जैन समाज आपल्या मोर्चावर ठाम होते आणि मूक मोर्चा या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जैन बांधव आपल्याला या ठिकाणी एकत्र आलेला दिसून येतोय. नक्की. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आता आपण बघूया जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आचार्य गुप्त नंदी महाराज पत्रकार परिषद घेत आहेत, त्याचं थेट प्रक्षेपण कराऊंगा. जितना मुझसे बन सकता मैं करूंगा. और मुरलीधर अन्ना मोहोल के परम मित्र विशाल गोखले हैं, तो मित्र होने के कारण से मित्र के नाते उन्होंने उनसे कहा कि तू इसमें से डील कैंसिल कर. और विशाल ने अपनी विशालता दिखलाते हुए, उन्होंने अपने मित्र का आदर रखते हुए और धर्म की भावना का मान रखते हुए, गुरु पर श्रद्धा रखते हुए उन्होंने डील कैंसिल किया है. बहुत अच्छा कार्य किया है. मैं इससे आश्वस्त हूँ, मैं प्रसन्न हूँ, मैं उनको आशीर्वाद देता हूँ. लेकिन अभी ये हमारा एक पाउल हुआ है, अभी हमारा पूरा लक्ष्य प्राप्त नहीं हुआ है. जब तक ये पूरी डील कैंसिल नहीं होती है, मतलब अभी ट्रस्टी इसके महादोषी, पहले ट्रस्टी दोषी है. यदि आज इतना बड़ा बखेड़ा खड़ा हुआ है तो ट्रस्ट के कारण से हुआ है. ट्रस्ट की महाभ्रष्टता से सारे परेशानी खड़ी हुई है. तो ट्रस्टियों को इसके अंदर से माघार लेना चाहिए और गैर कानून की डील उन्होंने की है उसे पूरा कैंसिलेशन करना चाहिए. चैरिटी कमिश्नर क्लियर करना चाहिए. इसके क्लियर किए बिना हमारा आंदोलन पूरा नहीं होगा. जब तक यहाँ हॉस्टल में पुनः बच्चे आकर के उनकी पढ़ाई शुरू नहीं होती है तब तक हमारा आंदोलन पीछे हटने वाला नहीं है. अभी ये शुरुआत है, एक पहला मंगलाचरण हुआ है, उसके लिए मैं उनको सभी के लिए आशीर्वाद दूंगा. पर मोर्चा जोरदार ढंग से पूरे देश में निकलना ही चाहिए. हमारी लड़ाई सरकार से नहीं है, हमारी लड़ाई हमारी किसी पक्ष से नहीं है. हमारी लड़ाई जो है वो भ्रष्टाचार से है, अत्याचार से है, शोषण से है, अन्याय से, अधर्म से है. जो अत्याचार किया जा रहा है गरीब बच्चों पर, जो अत्याचार किया जा रहा है जैन समाज पर हमारे अपनों ही द्वारा, और वो हमारी बात सुन नहीं रहे हैं. इसलिए आंदोलन चलता रहेगा. मात्र एक जैन संस्था के लिए नहीं बल्कि पूरे भारत की